अशी माझ्या मागे तू कुठपर्यंत येणार आहेस? झाडाखाली तुझ्या पतीचा मृतदेह पडलेला आहे. जा मागे फिर, त्याचे अंत्यसंस्कार कर. जातो. हे देवेश्वरा, माझ्या पतीचे ज्योतिरूप प्राण आपल्या पाशात अडकले आहेत आणि भारतीय स्त्रीचा प्राण हा तिचा पतीच असतो. आपण विश्वपिता आहात. माझे प्राण काढून मला वैधव्याच्या खाईत लोटून आणखीन कोणत्याही यातना सोसण्यासाठी मला परत पाठवत आहात. सावित्री, प्रत्येक प्राणी मात्राचं आयुष्य संपलं की त्याचे प्राण घेऊन जाणं हे माझं कर्तव्य आहे आणि माझ्या कर्तव्यात कसूर होणं शक्य नाही. आपल्या कर्तव्यात कसूर होणे म्हणजे विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय यांचा तोल जाणे आहे देवेश्वरा. परंतु मी एक भारतीय पतिव्रता आहे. पतीच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे असा आपला सनातन धर्मच सांगतो ना. मग जिथे माझे पती तिथे मी जाणारच. परंतु माझ्या पतीचे प्राण आपल्या पाशात अडकले आणि आपण मला जिथे जायला सांगताय ते त्याचं कलेवर आहे. मग ज्या शरीरात प्राण ज्योत तेवत नाही त्या शरीराला मी माझा पती कसा मानू? सावित्री, तू चतुर आहेस. तुझ्या मधुर शब्दवाणीनं मी मोहित झालोय. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. पण तरी आपल्या पतीच्या प्राणांची अपेक्षा न ठेवता तू काहीही माग. मी तुला 3 वर देतो. ज्यायोगे तुझा भविष्यकाळ सुखाचा जाईल. हे देवेश्वरा, यमराजा, आपण दिलेल्या वरांमुळे मी मला आलेला वैधव्याचा कलंक थोडा शिथिल करण्याचा यत्न करी. देवेश्वरा, माझे पिता यांना पुत्रसुख नाहीये. राज्याला वारस नाही म्हणून ते दुःखी आहेत. कृपया त्यांचं दुःख कमी करावं. तथास्तु. माझे सासरे अंध आहेत. त्यांना दृष्टी द्यावी. तथास्तु. माग. आणखी एक वर माग. हे तीर्थ स्वरूपा, पिता स्वरूपा यमराजा, माझे सासरे राज्य भ्रष्ट होऊन अनेक वर्ष वनवास भोगत आहेत. त्यांनी अनेक क्लेश सोसले आहेत. तेव्हा त्यांना सिंहासनावर परत बसवून मांडीवर नातवंड खेळवायची आत्यंतिक इच्छा आहे. कृपया तेवढी त्यांची इच्छा पूर्ण व्हावी. तथास्तु. सावित्री, तू दोन्ही कुळांची उद्धार करती झालीस. तथापि तू स्वतःसाठी काहीही मागितलं नाहीस. तुझ्या इच्छेप्रमाणे मी तुला 3ही वर दिले आहेत. आता तू परत जा. मीही जातो. मी परत कशी जाऊ देवेश्वरा? माझ्या सासऱ्यांना जर मांडीवर नातवंड खेळवायची असतील तर त्यांच्या एकुलत्या एका मुलाशिवाय ते कसं शक्य होणार? माझ्या पतीशिवाय मला पुत्र प्राप्ती कशी होणार हे सांगा बरं. तेव्हा देवेश्वरा, माझ्या पतीचे प्राण मला अर्पण करून आपण आपल्या वराला सत्यता द्यावी. सावित्री, स्त्री केवळ पतिव्रता असून उपयोगी नाही, तर ती चतुर आणि प्रसंगी धाडसीही असावी लागते हे तू सिद्ध करून दाखवलंयस. सावित्री, यमपाशातून पतीचे प्राण परत मिळवणं आजपर्यंत कुणालाही शक्य झालं नाही. तू ते करून दाखवलंयस. तुझ्या चातुर्यानं तू काळावरही मात केलीयस. मी तुझ्यावर प्रसन्न आहे. चल, मी तुझ्या पतीला पुन्हा जिवंत करून दे.